आजचा हा ब्लॉग शेवटीचा ब्लॉग असणार आहे. हॅलो, गुड मॉर्निंग. शनिवार आहे आणि आज आमचं मॅथमॅटिक्सचं प्रॅक्टिकल आहे. काल आमचं इलेक्ट्रॉनिक्सचं प्रॅक्टिकल होतं. पहिलं प्रॅक्टिकल 3 तास आणि दुसरं 1 तासामध्ये ब्रेक आणि नंतर दुसरं होतं 3 तासाचं. पण आज 4 तास आहे सलग. एका तास 4 तास बसून लिहायचं आहे. काल पाय दुखत होतं लई. आज काय होते काय माहिती. आज घडणे लवकर निघाली. 8 वाजले. 8 वाजता फाट्यावर तर 9 वाजता असतो. 1 तास लवकर निघालो. 10 वाजता पोचायचं आहे कॉलेजवर. गाडी भेटली तर बघू आता हात करून कुठली भेटली ती. लवकर जायला पाहिजे. आज वायवा सुद्धा आहे. आज वायवाची काय तयारी करू काय समजून झाली. काय तर करायला पाहिजे. वायवाची मार्क जाता कामा नये. एस्टिमेट जाता जाता बघू काहीतरी वाचून जाऊ. Three hours later. गण्यावर आलोय गेला. गणे घ्यायला आलाय. गाणं घ्यायला आलाय का? दे लवकर लवकर ये. A few moments later. मगाशी मळ्यात गेलो होतो. पिल्लूच नव्हता घरी. तो नावल दादा कुठे गेला होता. बसून बसून माघारी आलो बंधाऱ्याकडं. ओके, जम सक्सेसफुल. इथं शांतता आहे चांगली. कोण नाही बघायला. कोण कसा पण ठेवा, काय पण करा. आजचा जे मॅथमॅटिक्सचं प्रॅक्टिकल एक्झाम होती ती जरा अवघड गेली. अवघड म्हणजे लिहायला चाललं नाही पटापटमध्ये. एक क्वेश्चन राहिलं तेवढं. काय होतंय काय माहित. पाणी बघायला होतं विहिरी म्हटलं. फिरतंय तेवढं. पक्षी का फिरतो नुसता गोल गोल गोल. काय नक्की समजणं म्हणजे झालंय. एवढ्या जागी फिरतोय गोल गोल. आज मॅथमॅटिक्स प्रॅक्टिकल मध्ये काय करायचं समजून होतं. घाईमध्ये लिहिले आणि हँड रायटिंग माझी एवढी बेकार आहे. आजचं लिहिलंय त्याच्यामध्ये तर लय बेकार आले. ही काय बघतो मी बघा. इथं पाणी होतं अगोदर. पाण्यात आटले पूर्ण आणि माती सगळी खाली आलेली तर सुकले पूर्ण. काय झाले ते मला काय माहित पण नाही नक्की काय आहे ते. आजचा हा ब्लॉग शेवटीचा ब्लॉग असणार आहे. आजचा हा ब्लॉग ह्या महिन्यातला शेवटीचा ब्लॉग आणि त्याच्या पुढचे ब्लॉग येणार ते डायरेक्ट 6 तारखेला येणार. आणि 5 तारखेपर्यंत माझी एक्झाम आहे. नंतर मायनीची यात्रा आहे त्याचं ब्लॉग येतील थोडेफार. परीक्षेच्या टाईममध्ये काही ब्लॉग करणार नाही मी. त्या टाईममध्ये अभ्यास करायला पाहिजे. जरा अभ्यासाकडे ध्यान दिलं पाहिजे. अयो, मागच्या सेममध्ये तर पास झालो. ह्या सेमला सुद्धा पास व्हायचंय. आणि घरचे म्हणतात फोन जास्त वापरतोय कमी वापर. आता परीक्षा टायमिंगमध्ये फोन जरी जास्त यूज केलेला दिसला आणि काय रिझल्टमध्ये एक विषय कुठं गेला 1-2 विषय गेले तर मला जास्त फोन वापरत होता. म्हटलं ह्या आठवड्यामध्ये म्हणजे एक्झामच्या पिरियडमध्ये व्लॉग नाही बनवायचा. व्लॉग बनवायचा तो पण जेव्हा एक्झाम असणार. म्हणजे कुठला पेपर झाला कसा केला त्याचंच मी काय म्हणते तिथे एक्झाम कसं झालं एक्झाम कशी झाली ते सांगेल. तेवढंच ब्लॉग येणार 6 तारखेला. आधीमध्ये तर काय नाही येणार. तोपर्यंत अगोदरचेच चालतात का बघू व्हिडिओ. आणि माझा दुसरा चॅनल आहे हंबली बॉय म्हणून. तो मला चालू करायचा आहे. आज सेटअप करायचा पण सेटअपसाठी माझ्या जागाच नाही. समजून झाले. माझ्याकडे सगळं आहे सामान. ग्रीन स्क्रीन आहे, ट्रायपॉड आहे, ते 2 आहे ते ट्रायपॉड. रिंग लाईट आहे,
दुसऱ्या काही लाईट आहेत त्या, पण सेटअपला जागा नाही माझ्यासाठी. सेटअपचं एक A to Z सामान आहे. थोडंफार तर आहे सामान, बाकी सामान मॅनेज होते कुठून कुठून. दुसरं सामान कुठलंच नाही माझ्याकडं. सॉरी, जागा नाही, स्पेस व्हिडिओ काढण्यासाठी. आणि जागा अशी पाहिजे तिथं कालवा नसला पाहिजे कोणाचं. म्हणजे घरावरची चक्की आहे ना, त्याचा आवाज येतो किंवा माणसं येते जाते गाडीचे. लांब एका जागा पाहिजे. काय करू का समजेना. मेन चॅनल तो हिंदीमधला आहे आणि तो चॅनल ग्रो होईल लगेच मला माहीत आहे. कारण की मराठीमध्ये ऑडियन्स कमी बघते ती आणि हिंदीतले ऑडियन्स जास्त बघते ती. हिंदीमध्ये ग्रो करण्याचे चान्सेस जास्त आहेत, जास्त लोक बघतेच. आणि एकदा मॉनिटाईज करायचं आहे मला दोन्ही पण जाईनच. माझा खर्च मी स्वतः उचलू शकतो, कॉलेजचा खर्च असो किंवा दुसरा कुठला खर्च, तेवढं तरी करायचं आहे. तेवढं झालं तर चांगलंच आहे माझ्यासाठी. आणि दुसरं पण जास्त पैसा आला चांगलं आहे, पण पैसा आला पाहिजे. आणि इंस्टाग्रामला सुद्धा मिनी ब्लॉग करतोय मी आत्ता. त्याच्यात सुद्धा मिनी ब्लॉग येणार, ते पण 6 तारखेच्या नंतर येणार. काही व्हिडिओ माझ्यावर पेंटिंग आहे, त्याची एडिटिंग बाकी आहे आणि ऑडिओचं हे करायचं आहे. तो झालं की एकामागे एक येतील व्हिडिओ. चला भेटूया डायरेक्ट 6 तारखेलाच. बाय बाय. अरे रुको जरा, सबर करो. बाय बाय नाही, अगोदर सेमिस्टर 2 एक्झामसाठी ऑल द बेस्ट कमेंटमध्ये म्हणा. माझे मित्र आहेत ती सुद्धा बघतात, त्यांना सुद्धा ऑल द बेस्ट म्हणा. बाय.